थिक, क्रीमी आणि यम्मी फ्रूट कस्टर्ड कसं बनवायचं हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, मी स्वाती स्वागत करते माझ्या क्रिएटिव्ह कॉर्नरवर. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. इथे मी 1 लिटर घट्ट दूध घेतले. ते गरम होण्यासाठी गॅसवर ठेवावे. 1 लिटर दुधासाठी मी 1/4 कप साखर वापरली, पण कस्टर्ड टेस्ट केल्यावर मला ती कमी वाटली. त्यामुळे तुम्ही 1/4 कप प्लस 2 टेबलस्पून साखर वापरा किंवा तुमच्या आवडीप्रमाणे वापरली तरीही चालेल. बॉईल करायला ठेवलेल्या दुधातून अर्धा कप दूध घेऊन त्यात आपण 4 टेबलस्पून कस्टर्ड पावडर मिक्स करून घेणार आहोत. यात गुठळ्या होऊ देऊ नयेत. दूध बॉईल झाल्यावर तयार केलेलं कस्टर्ड पावडरचं मिश्रण छान तळापासून हलवून दुधात मिक्स करावं व सारखं हलवत 10 ते 15 मिनटं शिजवून घ्यावं. कस्टर्ड पावडरचं मिश्रण तळाला चिकटू शकतं, म्हणून सारखं हलवत दुधाला छान 3 ते 4 उकळ्या येऊ द्याव्यात. त्यानंतर पातेलं गॅसवरून खाली उतरवून मिश्रण रूम टेम्परेचरला थंड होऊ द्यावं. मिश्रण रूम टेम्परेचरला आल्यावर फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घ्यावं. तुम्हाला आवडत असलेले फ्रूट्स स्वच्छ धुवून कट करून घ्यावेत. लक्षात ठेवा, यात बनाना, चिक्कूसारखे काही सॉफ्ट फ्रूट्स व ॲपलसारखे काही क्रंची फ्रूट्स वापरावे. जास्त आंबट फळं यात वापरू नयेत. माझ्याकडे जी अवेलेबल होती आणि माझ्या घरी जी आवडतात ती फळं मी यात मिक्स केली आहेत. सोबतच थोडे ड्रायफ्रूट्स, टूटी फ्रूटी व चेरीसुद्धा मिक्स केल्या. तुम्ही काजू आणि काळे मनुके नक्की वापरा. कस्टर्डमध्ये त्याचा खूप छान क्रंच येतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे फ्रूट्स खूप जास्त आधी कट करून ठेवू नये. इथे बघा, मी सर्वात आधी ॲपल कट केला व नंतर बाकीचे फ्रूट्स कट केले. त्यामुळे बाकीचे फ्रूट्स करेपर्यंत ॲपल ऑक्सिडाईज झाला, काळा पडला. मी ॲपल सर्वात शेवटी कट करायला हवा होता. कस्टर्ड सर्व करायच्या तासभर आधी फ्रूट्स दुधाच्या मिश्रणात मिक्स करावे, म्हणजे फ्रूट्सचा ज्यूस रिलीज होऊन कस्टर्डमध्ये छान टेस्ट येते. पण खूप जास्त अगोदर फ्रूट्स मिक्स करून ठेवू नयेत, नाहीतर कस्टर्ड पातळ होते व खाण्याची मजाच जाते. तुम्हाला हव्या त्या पद्धतीने डेकोरेट करून सर्व करा. तयार आहे आपलं थिक, क्रीमी आणि यम्मी कस्टर्ड. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट पण नक्की करा हां. अशाच समर रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत बाय.